नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राईम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच 19 जिल्ह्यांसाठी एक गुड न्यूज आहे. 19 जिल्ह्यांमध्ये 0 कोरोना रुग्ण आता झालेले आहेत आणि त्यामुळे राज्यात आज केवळ 99 कोरोना बाधितांची नोंद झाली. कोरोना बाधित बरे होण्याचं प्रमाण हे आता 98.11% जाऊन पोहोचलंय. एकाही कोरोना बाधिताचा आज मृत्यू झाला नाही. त्यामुळे कोरोनाच्या या लाटेतून महाराष्ट्र झपाट्याने सावरतोय असंच हे चित्र, अतिशय सकारात्मक चित्र म्हणावं लागेल महाराष्ट्रासाठी. कारण या लाटेनं सुद्धा राज्यात प्रचंड धुमाकूळ घातलेला होता. कोरोनाची ही तिसरी लाट आणि या लाटेत खरं तर वेग जो होता कोरोना बाधितांचा तो अतिशय जास्त होता. त्यामुळे चिंता सगळ्यांची वाढलेली होती. पण आता या ओमायक्रॉनच्या कोरोनाची जी तिसरी लाट होती ती लाट पूर्णपणे ओसरती असंच म्हणावं लागेल. 19 असे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये आता ते कोरोनामुक्त झालेले आहेत. तर ज्या जिल्ह्यांमध्ये आता कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत तिथंही प्रमाण अतिशय कमी आहे. एका दिवसात केवळ 99 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बाब समोर आलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं हे चित्र आहे. तर आज एकाही कोरोना बाधिताचा मृत्यू झालेला नाही आहे. कोरोनाच्याच काळामध्ये सरकारनं काही निर्बंध घातले आणि त्यावरून आता मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारची चांगलीच कानउघडणी केली आहे. 2 लस घेतलेल्यांनाच राज्य सरकारनं रेल्वे प्रवासाची मुभा दिली. राज्य सरकारनं 2 लसीची सक्ती का केली असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं उपस्थित केलाय. तसंच तुम्हाला हे अधिकार कोणी दिले हा सवालही त्यांनी विचारला. रेल्वे केंद्र सरकारच्या अधिकारात येते असं असताना राज्य सरकारनं केलेल्या सक्तीच्या मुद्द्यावरून हायकोर्टानं राज्य सरकारला धारेवर धरलंय. या प्रकरणी उद्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचा कोठडीतला मुक्काम वाढलाय. मागील 27 दिवसांपासून नवाब मलिक कोठडीत आहेत. आता मलिकांना तुरुंगात बेड, खुर्ची मिळणार आहे. पण इकडे बाहेर मात्र मलिकांच्या खात्यांची जबाबदारी दुसऱ्या मंत्र्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे मलिक सध्या कोठडीत नवाब बनल्याचं चित्र आहे. लढेंगे और जीतेंगे अशी घोषणा ईडीनं नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारीला अटक केल्यानंतर त्यांनी केली होती. अंडरवर्ल्डची संबंध आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जवळपास महिनाभर नवाब मलिक जेलमध्ये आहेत. मंत्री असताना ऐसपैस दालन आणि प्रत्येक कामासाठी दिमतीला असणारा कर्मचारी वर्ग असं वातावरण अनुभवलेले नवाब मलिक सध्या कोठडीत आहेत. न्यायालयीन कोठडीमध्ये एक एक गोष्ट मिळवण्यासाठी त्यांना न्यायालयात अर्ज करावा लागतोय. न्यायालयाच्या आदेशानं कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांना बेड, पाठीचा त्रास असल्यानं गादी आणि बसण्यासाठी खुर्ची सुद्धा मिळणार आहे. जेलमध्ये सर्व कैद्यांसाठी बनवलेल्या जेवणात मीठ जास्त असतं. त्यामुळे घरचं जेवण मिळावं यासाठी परवानगी मागणारा अर्ज नवाब मलिक यांनी कोर्टात सादर केलाय. मात्र त्यावर अद्याप सुनावणी झालेलीच नाही. नवाब मलिक साहब की एप्लीकेशन को कोर्ट ने मान्यता दी है और उनकी विनती अनुसार ऑर्डर हो गया. साथ ही में और एक एप्लीकेशन जो पेंडिंग था कि मुझे घर के खाने की व्यवस्था की जाए. नवाब मलिक साहब की बढ़ती उम्र के कारण उनको कुछ बीमारियां है, इसीलिए वो एप्लीकेशन जब तक जेल प्रशासन की तरफ से और हॉस्पिटल की तरफ से कोई वहाँ से नहीं आता तब तक पेंडिंग रखा गया है. नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी आता येत्या 4 एप्रिलला होणार आहे. दरम्यान नवाब मलिक यांचा राजीनामा न घेण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे. मात्र त्याच वेळेला मलिक यांच्या खात्याची आणि पालकमंत्री पदाची जबाबदारी इतर मंत्र्यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय झालाय. पक्षानं पाठराखण केली असली तरी मलिक हे बिनखात्याचे नवाब असल्याचा टोला विरोधकांनी लगावलाय. उनका इस्तीफा नहीं ले रहे क्योंकि उनकी अटक ही गलत है, इसीलिए वो मंत्री है, लेकिन अभी जिम्मेदारी जो उनके है वो अटक हुआ है, उनको अरेस्ट हुई है, इसलिए वो पूरी नहीं कर पा रहे, इसीलिए उनकी जिम्मेदारी
टेम्पररी स्वरूप से अलग अलग लोगों को दी। एकंदरीतच मागच्या जवळपास 27 दिवसांपासून कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांच्याकडची खाती आता इतर मंत्र्यांकडे सोपवण्यात आली आहेत। त्यामुळे जेलमध्ये असलेल्या मलिक यांना बेड आणि गादी मिळणार असली तरी खाती गेल्यामुळे त्यांना शांत झोप लागेल की नाही हाच प्रश्न आहे। अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। बातमी आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांची। आज मुंबई गोवा महामार्गाचा मुद्दा लोकसभेत मांडला गेला। नितीन गडकरी देशभरात वेगानं महामार्गांचं काम करतायत, त्या तुलनेत 10% काम जरी कोकणासाठी केलं तर महामार्ग पूर्ण होईल असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी गडकरींना टोला लगावला। मुंबई गोवा महामार्गाचं काम 12 वर्ष रखडलंय, त्यामुळे कोकणवासीय अतिशय हाल अपेष्टांना सामोरे जात आहेत। या सगळ्या परिस्थितीच्या बद्दल आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी तटकरेंशी संवाद साधला। तर आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये। सर, लोकसभेत चर्चा सुरू आहे परिवहन मंत्रालयाच्या संदर्भात, त्यात आपण उल्लेख केला खास करून मुंबई गोवा जो महामार्ग त्याच्या अनेक अडचणी संदर्भात। खरं आहे की गेल्या अनेक वर्षापासून मुंबई गोवा महामार्ग हा रखडला। राज्यभरात देशभरामध्ये अनेक महामार्ग गडकरीजींनी केले, परंतु कोकणातला विशेष करून पळसपा ते इंदापूर हा जो पहिला टप्पा आहे हा जवळपास गेले 12 वर्षे रखडलेला आहे। कोकणामध्ये पडलेला अतिवृष्टी, सतत पाऊस याच्यामुळे डांबरीकरणाचे रस्ते उखडले जातात। म्हणून मी एकदा पवारसाहेबांच्या समेत गडकरी साहेबांची भेट घेतली होती आणि त्यांना विनंती केली होती की पहिला टप्पा सगळा काँक्रिटीकरण करा। त्या पद्धतीने त्यांनी त्याला मान्यता दिली। लवकरच ते काम सुरू व्हावं अशी अपेक्षा त्या ठिकाणी आहे। विशेष करून इंदापूर ते महाड आणि कशेरी घाटापर्यंत इथे महाडच्या जवळ सावित्री पुलावरती, सावित्रीच्या नदीवरती जे पूल बांधलेत त्याच्या भराव उंच झाला आहे। यावर्षी जे पूर आला महाडला ते उंच भरावाचं एक ते कारण आहे। ते एक बाब मी त्या ठिकाणी मांडली। पोलादपूरच्या गावाच्या जवळ रस्ता खाली 30 फूट खोल केला आहे, त्याच्यामुळे त्या बाबतीतली भूमिका मांडली। लोटे परशुरामच्या जवळ MIDC मोठी आहे, 30-40 हजार कामगार त्या ठिकाणी काम करतात। गोंड्याच्या परिसरातील 10-20 गावातल्या लोकांना यायला पलीकडे जायला क्रॉस करायला रस्ता नाही, तो अंडरपास करावा अशी विनंती त्या ठिकाणी केली। राष्ट्रवादी काँग्रेसवर कसलीही सुतराम चर्चा नाही। राजेश टोपे, इम्तियाज जलील यांना सांत्वनाच्या निमित्ताने भेट घ्यायला गेले असताना काही चर्चा झाली। MIMशी युती करणं हा विषय राष्ट्रवादीसमोर कधीही येऊ शकत नाही। पूर्णपणाने ही बाब मी या ठिकाणी राष्ट्रीय सरचिटणीच्या नात्याने फेटाळून लावतो। नवी दिल्ली नसीबसह प्रशांत न्यूज 18 लोकमत। बातमी पुण्यातून आहे। पुणे महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या अस्तित्वाचा तांत्रिक वाद कोर्टात जाण्याची चिन्ह आहेत। स्थायी समिती रद्द होत नसल्यानं आपलं पद कायम राहून कारभार करायचा अधिकार असल्याचा दावा स्थायी समितीचे मावळते अध्यक्ष हेमंत सासने यांनी केला होता। मात्र राज्य सरकारनं प्रशासक नेमल्याच्या आदेशानुसार हे अधिकार रद्द झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केलाय। परिणामी कायदेशीर सल्ला घेऊन जनहित याचिका दाखल करणार असल्याचं हेमंत सासने यांनी सांगितलं। एकंदरीतच स्थायी समितीच्या वैधतेचा मुद्दा तांत्रिक पेचात अडकलाय, त्यावरून सत्ताधारी भाजप आणि राज्य सरकारमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय। मी कायद्याकरता भांडणार आहे, मी कोणाला आव्हान देत नाहीये। जो कायदा आहे त्या कायद्याचा नक्की अर्थ काय मला सुद्धा पूर्णपणे कळत नसेल, पण त्या कायद्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं आणि त्याच्याकरता न्याय मागण्याची एक आपल्याकडे व्यवस्था आहे। त्या न्याय व्यवस्थेकडे मी न्याय मागण्याचा प्रयत्न कायदेशीर सल्ला घेऊन करणार आहे। मला कोणाच्या विरोध कोणाला आव्हान देणं हा माझा त्यामागील हेतू नाहीये। मला कायदेशीररित्या न्याय मिळणं हा माझा त्यामागचा उद्देश आहे। महापालिकेच्या मुदतीसोबतच मुदतीबरोबरच महापालिका सदस्यांची मुदत राहणार आहे। 14 तारखेला महापालिकेची मुदत संपुष्टात आली, त्याचबरोबर महापालिका सदस्यांची सुद्धा मुदत संपुष्टात आलेली आहे आणि स्थायी समितीचे मेंबर होण्यासाठी पालिका सदस्य असणं आवश्यक आहे असं मी त्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। याशिवाय कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया 243 मध्ये इतकी स्पष्ट तरतूद दिलेली आहे, महानगरपालिकांचा कार्यकाळ त्यांच्या पहिल्या बैठकीपासून 5 वर्षाच्या कालावधीपर्यंत राहील, त्यापेक्षा जास्त काळ तो राहणार नाही।
राज्यात अजूनही होळी आणि रंगपंचमीची धूम कायम आहे. त्याचवेळी नाशिकमध्ये पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी करण्यात येणार आहे. यासाठी पेशवेकालीन परंपरा जपत रंगपंचमीला शहरातल्या गावठाण भागात असलेले दगडी राहाडी खुल्या करण्यात आल्या. या राहाड्यांची साफसफाई करून त्या पाण्यानं भरण्यात आल्या. इथं गेल्या 2 वर्षांपासून रंगपंचमी साजरी करण्यात येणार आहे. पूजन झाल्यानंतर कमिशनर बिमिशनर नाही मिळाले तर आमदार खासदार नाही तर कोणी नाही मिळाले तर आमचे मित्रमंडळी म्हणजे अध्यक्ष उपाध्यक्ष जे असतात त्यांच्या हाताने आम्ही कुदळी मारतो. त्यानंतर इथे काय करतो, पहिल्यांदा पूजा अर्चा झाल्यानंतर इथे राडीचा रंग उकळला जातो, गुलाबी रंग, त्याच्यानंतर कॉस्टिक सोडा आणि त्याच्यानंतर साबू टाकला जातो त्याच्यात आणि 15 किलोचा तो हे केला जातो. नाशिककरांना रंगपंचमीला रंगांची मनसोक्त उधळण करता येणार असली तरी डीजेच्या तालावर मात्र थिरकता येणार नाहीये. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी डीजेला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे धूमधडाक्यात रंगपंचमी साजरी करण्याचं नाशिककरांचं स्वप्न आणि नाशिककर तरुणाईचं स्वप्न हे भंगलेलं आहे. त्यांची निराशा झाली आहे. पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत डीजेच्या दणदणाटासह इतर वाद्यांवर बंदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र पारंपरिक वाद्यांना मुभा देण्यात आली. आमची खात्री अशी पटलेली आहे आणि आम्ही राहाडीच्या माध्यमातून रंगपंचमी सादर करण्याबाबत आपण परवानगी देत आहोत. आणि याच्यामध्ये फक्त अट अशी आहेत की कुठल्याही डीजेचे वाद्य वाजवणार नाही, कुठलाही ॲम्प्लिफायर यूज करणार नाही. पारंपरिक वाद्य वाजवून हे कार्यक्रम साजरा करायचे आहेत. सध्या 6 वाजेपर्यंत याची मुभा असेल. कुठल्याही राजकीय पक्षांचे झेंडे विंडे किंवा दुसरे फलक लावणार नाही. आता बातमी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या एका भाषणाची. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात भाषण करताना मोदी दिवसभरात केवळ 2 तास झोपत असल्याचं विधान केलं. एवढंच नाही तर मोदी तब्बल 22 तास काम करत असल्याचं पाटील म्हणाले. दिवसातील प्रत्येक क्षण मोदी कामाला आणतात. मोदी दिवसभर झोपणारच नाही यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा पाटील म्हणाले. त्यांच्या या भाषणाची राज्यभरात खुमासदार चर्चा होतीये. उभा राहणारे फार सोपं नाही हो. त्यासाठी खूप मेहनत अनेक लोक घेतात आणि ते त्यांच्यावर जी इन्व्हेस्टमेंट केली ती सगळी युटिलाइज करतात. आता ते 22 तास काम करतात. ते एक प्रयोग करत आहेत की ज्याच्यामध्ये त्यांना झोपावं लागणार नाही अशी एक साधना ते करतात. मग तर सकाळी 6ला फोन असतो मिनिस्टरना, त्यावेळेस 5:30 पासून मिनिस्टर कधी फोन येतो वाट बघत असतात. तसं बहुतेक रात्रभर सगळ्यांना जागावं लागतं. नुकतीच देशात 5 राज्यांच्या महत्त्वाच्या निवडणुका पार पडल्या. 10 मार्चला निवडणुकांचा निकाल लागला. आता मुख्यमंत्री निश्चित होत आहेत. मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी एन बिरेन सिंग यांनी आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर तिकडे गोव्यातील मुख्यमंत्रीपदाची धुरा पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांच्या हाती सोपवण्यात आली आहे. प्रमोद सावंत ही सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. दरम्यान आज गोव्यात भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सावंत यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली. दुसरीकडे भाजपनं उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा केली. भाजपनं पुन्हा एकदा आपल्या जुन्या चेहऱ्यावर विश्वास दाखवलाय. उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी पुष्कर सिंग धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. उत्तराखंडमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर धामी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. बहुचर्चित द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचं देशभरात कौतुक होत आहे. सर्व स्तरातून या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. तर काही लोकांकडून या चित्रपटाला विरोध सुद्धा होताना दिसतोय. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं धुमाकूळ घातलाय. मात्र असं असताना मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांनी द काश्मीर फाईल्स चित्रपट सर्व भारतीयांनी पाहावा असं आवाहन केलंय. काश्मीरी पंडितांवर जे अन्याय अत्याचार झाले हे नक्की दुःखदायक आणि खेदजनक असल्याचं आमिर खान म्हणाला. एखाद्या समुदायावर अन्याय होतो तेव्हा त्यांची मानसिकता काय असते याची कल्पना करू शकत नाही असंही आमिर खान म्हणाला. चित्रपटाला सपोर्ट करणाऱ्यांचं आमिरनं कौतुक केलंय. यानंतर बातमी अभिनेता सलमान खान संदर्भातली आहे. काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला काहीसा दिलासा मिळालाय. सलमान खान विरोधातील सर्व याचिकांची एकत्रितपणे सुनावणी होणार आहे. राजस्थान हायकोर्टात याबद्दलच्या सर्व प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
त्यामुळे प्रत्येक प्रकरणी आता हजर राहण्यापासून सलमानला दिलासा मिळाला आहे. यानंतर बातमी आहे ती युक्रेनमध्ये मारल्या गेलेल्या विद्यार्थ्याच्या संदर्भातली. भारतीय विद्यार्थी नवनीत याचा मृतदेह आता भारतात आणला गेलेला आहे. खार्किवमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये नवीन याचा मृत्यू झालेला होता. काल बंगळुरूमध्ये त्याला आणलं गेलं. चीनमध्ये एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे. 133 प्रवाशांना घेऊन जाणारं चायना ईस्टर्न पॅसेंजर एअरक्राफ्ट दुर्घटनाग्रस्त झालं. कुनमिंगवरून ग्लोन्झूला जाणारं हे विमान ग्वांगझी या भागात हे कोसळलं. विमान कोसळल्यानंतर या भागात डोंगरात आगीचे आणि धुराचे लोट उठले. या घटनेनंतर बचाव पथक घटनास्थळी पाठवण्यात आलं. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा अजून कळू शकलेला नाहीये. यानंतर एका भीषण अपघाताची बातमी. हा अपघात झालाय बांगलादेशमध्ये प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एका फेरी बोटीला मालवाहू जहाजानं धडक दिली आणि त्यात 4 मृत्यू झाला. यात अनेक जण बेपत्ता आहेत. बांगलादेशची राजधानी ढाक्याजवळच्या शीतलक्षया नदीतही ही घटना घडली. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. मोठं जहाज लहान बोटीला काही मीटरपर्यंत खेचत पुढे घेऊन गेलं. नंतर या बोटीला जलसमाधी मिळाली. पूर्णपणे पाण्यात ही बोट बुडाली आणि ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. लहान बोट बुडण्यापूर्वी जीव वाचवण्याच्या आकांतानं अनेकांनी पाण्यात उड्या मारल्या, आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण अनेकांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.